जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मिस्टर डॅनी स्वागत करतो आपल्या डॅनी क्रिएशन 512 या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला तर कळलं असेल मी कुठं आलो. तर मित्रांनो, कंपनीत थेट या बैलगाडीच्या मैदानावर आलो. मित्रांनो, हे मैदान कोळवेमध्ये असं एक आदत बैल असं भव्य असं मैदान भरलेलं आहे. तर मित्रांनो, वातावरण एवढं भारी झालं तर म्हणलं चला आता शूटिंग काढावं. परंतु मित्रांनो, इकडे बघा छोटंसं कसं फोटो सेशन चाललं आणि इकडे बैल सज्ज झाली इकडं निकालाच्या दिशेने पळायला. तर मित्रांनो, ही दोघं आम्हाला काय म्हणली की आम्हाला बी व्हिडिओमध्ये येईल. मित्रांनो, त्यांना बी व्हिडिओमध्ये घेतलं आणि इकडे बघा हे झेंडा पंच आपले कसे तयार झाले की झेंडा टाकायला की बैल डायरेक्ट निकालाच्या दिशेने दुराळा करतच जाणार. मित्रांनो, बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, नवीन व्हिडिओ कंटेंट घेऊन येणार आहे. मित्रांनो, फूड ब्लॉग वेगवेगळे कंटेंट घेऊन येतो. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. गाड्या मित्रांनो सुटल्या आणि कसं बघा मित्रांनो कसं पाठीमागे दुराळा करत असायचं निकालाच्या दिशेने निघाले. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र मित्रांनो मला लय आवडतं, कारण का कामाच्या व्यापातनं मित्रांनो मी नक्की बैलगाडी शर्यत बघायला होतो. इकडे झेंडा पंचांनी झेंडा टाकला आणि लगेच बैल बघा असे दुराळा उडवतच निकालाच्या दिशेने. खरंच मित्रांनो, तुम्ही सुद्धा आहे ना कामाच्या व्यापात नाही ना आपला छंद जोपासा, कारण मला छंद आहे बैलगाडी शर्यतीचा. म्हटलं चला बघायला जाऊ. मग डायरेक्ट कामात डायरेक्ट इथं बैलगाडी शर्यत बघायला आलो. वातावरण पण एवढं भारी झालं ना, पाऊस बी शक्यता येण्याची, परंतु मित्रांनो पाऊस काय पडला नाही आणि एवढं भारी वातावरण मित्रांनो मला लय आवडतं. म्हणजे चला शूटिंग बिटिंग काढावी. इकडं तोपर्यंत मित्रांनो बघा कशा गाड्याच्या दुराळाकडेच निघालेल्या आहे. प्रत्येक फेरीत मित्रांनो काट्याची टक्कर पाहायला मिळते. काही सेकंदाच्या फरकाने मित्रांनो निकाल लागतो आणि विजेत्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. मित्रांनो, बैलगाडा शर्यत ही फक्त केवळ एक स्पर्धा नाही बरं का, कारण का महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा आणि परंपराचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. मित्रांनो, कसे वाटतात व्हिडिओ माझ्या तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. बैलांची ताकद आणि चालकाचं कौशल्य आणि मैदानावर उडणारी ही धूळ आणि इकडे बघा एकटीच गाडी मित्रांनो अशी खनखन खनखन करत डायरेक्ट निकालाच्या दिशेने. काहीचा फेरा मित्रांनो असा धुराळा करत निघाला. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. आणि इकडे बघा कशा अशा गाड्या निघाल्या. झेंडा टाकला की मित्रांनो बैलांना माहिती आहे आपल्याला निकालाच्या दिशेने एकदम जोर लावतच पळायचं. ही कशा बघा जोर लावतात बैलगाडीचे मित्रांनो, जे चालक आहेत मित्रांनो असे थाप मारतात माझ्या बैलांवरती खतरनाक अशा धुराळा करत डायरेक्ट निकालाच्या दिशेने. तोपर्यंत म्हणलं चला आपण इथं लस्सी पिऊ. मित्रांनो, यांची लस्सी बाहेर लागते. म्हणलं चला आता लस्सी पिऊन डायरेक्ट मित्रांनो फायनल बघायला. मित्रांनो, वातावरण बघा असं ढगाळ झालं, पाऊस काय पडला नाही पण मित्रांनो वातावरण ढगाळ झालं. भारी वाटत होतं मित्रांनो बैलगाडा शर्यत बघायला. तोपर्यंत मित्रांनो हे सगळ्या बैल असे फायनलसाठी निघाले. त्यांना फायनलचा फेरा सुटणारच होता. इकडे मित्रांनो फायनलचा फेरा सुटला आणि बघा कशी कोण लढत झालं मित्रांनो, खतरनाक अशी काटाकी लढत झाली आणि कोणी वर्चस्व प्रस्थापित केलं कमेंटमध्ये नक्की सांगा.